सत्य असेल तेच दिसेल। उसाला किमान 3,000 रुपये पहिली उचल द्यावी या मागणीसाठी सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनानं आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आक्रमक रूप धारण केलंय। पंढरपूर तालुक्यातून पेटलेली आंदोलनाची ठिणगी मंगळवेढा, मोहोळ, माढा तालुक्यासह जिल्हाभर वेगानं पसरत आहे। खर्डी, सीताराम, श्रीपूर, पांडुरंग नंतर मंगळवेढा तालुक्यातील दामाजी साखर कारखान्यावर आंदोलन पेटले। रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एनके येथील जकरा या साखर कारखान्यात थेट धडक प्रवेश केला। आंदोलकांनी गेटवर थांबण्याऐवजी थेट ऊस गव्हाणीवर कब्जा घेत भजन आंदोलन करत कारखान्याचे कामकाज बंद पाडले। आतापर्यंत जिल्ह्यातील कारखानदारांनी साधारण 2,800 रुपये दर जाहीर केलाय। शेजारच्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात 3,500 रुपयांपेक्षा अधिक दर मिळत असताना सोलापूर जिल्ह्यात एवढा मोठा फरक का, असा सवाल ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। आतापर्यंत कारखानदार जो दर देतील तो स्वीकारणारे शेतकरी आता संघटित होत असून थेट कारखाने बंद पाडण्याच्या भूमिकेत उतरले आहेत। आंदोलनाची ही धग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे साखर कारखानदारांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे। मी सुभाष पाटील, ऊस उत्पादक शेतकरी, वडापूर, दक्षिण सोलापूर तालुका। आज जकरा या कारखाना, मोहोळ तालुका या कारखान्या कार्यस्थळावर शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी दीपक भोसले आणि सचिन पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांच्या नेतृत्वाखाली या कारखाना परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी ऊस दराबाबत कारखान्याच्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी कारखाना स्थळावर भेट घेतली असता त्यांनी कुठलंही आश्वासन दिलं नाही। त्याच्यामुळं परिसरातील सर्व शेतकरी आक्रमक झाला। शेतकऱ्याचं समाधान न झाल्यामुळं शेतकऱ्यांनी रागाच्या भरामध्ये कारखान्याच्या गव्हाणीमध्ये, ऊसाच्या गव्हाणीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला। गेले 2 तास झालं इथं शेतकरी आंदोलन करतोय, गव्हाणीत बसलाय। शेतकऱ्याच्या भावना तीव्र आहेत। कारखान्याच्या प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे। पंढरपूर तालुक्यातील अनेक कारखान्यांनी पहिली उचल 3,000च्या पुढे देण्याचं ठरवलेलं आहे। मग त्याचाच भाग पंढरपूर तालुक्याला लागून असलेला मोहोळ तालुका, दक्षिण तालुका या परिसरातील कारखाने त्यांच्या बरोबर दर का देत नाहीत, याचे तीव्र भावना, याचा राग शेतकऱ्याच्या मनामध्ये असल्यामुळं आज ह्या जकरा प्रशासनाला विचारण्यासाठी शेतकरी आलेले आहेत। पण त्यांच्याकडून कुठलाही निर्णय होत नाही, त्यांच्याकडून कुठलं आश्वासन मिळत नाही। त्यामुळं शेतकरी आधीच अतिवृष्टीमुळं मेटाकुटीला आलेला आहे। त्याचा प्रपंच भागवणं मुश्किल झालेलं आहे। शेतकरी अतिशय अडचणीचा आहे। शासनाने याची दखल घ्यावी। शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना एक समान दर देणं त्यांना भाग पाडावं। अन्यथा हा शेतकरी अतिशय चिडलेला आहे, त्याच्या भावना तीव्र आहेत। तर प्रसंगी कारखाने बंद पडतील आणि कारखानदाराचं नुकसान होईल, यासाठी शेतकऱ्यासाठी सरकारनं हस्तक्षेप करावा आणि सर्व कारखान्यांना समान दर देणं भाग पाडावं आणि ऊसाची पहिली उचल कमीत कमी 3,000 मिळावी, तसं लेखी आश्वासन मिळावं अशी अपेक्षा केल्याशिवाय, त्याची पूर्तता केल्याशिवाय इथलं शेतकऱ्याचं आंदोलन थांबणार नाही। मी दीपक भोसले, रयत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये गेले 1.5 महिना झाले आंदोलन चालू आहे। आमची प्रामुख्याने मागणी आहे की ऊसाला पहिली उचल 35 रुपये मिळाले पाहिजे। 2 साखर कारखान्यामधल्या अंतराची अट रद्द झाली पाहिजे आणि साखरेचे MSC 51 रुपये झाले पाहिजे। ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहे। खरं तर ह्या जकराचे संस्थापक ऍडव्होकेट जाधव साहेब हे अनेक वर्षांनी चळवळीमध्ये, शेतकरी चळवळीमध्ये काम केलेलं आहे। यांना शेतकऱ्यांची व्यथा माहित आहे। आम्ही वारंवार यांच्या बरोबर चर्चा करत होतो, परंतु यांनी कुठल्या प्रकारचा आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही। आम्ही पंढरपूर, माळशिरस किंवा इतर भागामध्ये आंदोलन करून तिथल्या कारखानदाराला गुडघे टेकवून ऊसाची पहिली उचल आम्ही 3,000 रुपये घेतलेली आहे। दुसऱ्या बाजूला आमचा शेजारचा तालुका असणारा मोहोळ, आमच्या पंढरपूर तालुक्यात या ठिकाणी ऊस येतोय, परंतु हे द्यायला का तयार नाहीत। आज ह्या कारखान्याच्या बाबतीत जर बघितलं तर उपपदार्थ सगळे बाय प्रोडक्ट ह्या कारखान्यामध्ये तयार होतात। शेजारचा मंगळ तालुक्या, पंढरपूर तालुका खर्डी येथील फक्त साखर तयार होते।
त्या कारखान्याचे अध्यक्ष काळुंगे सरांनी ह्या वर्षी जिल्ह्याचं कोंड 3000 रुपये फोडलेलं आहे. परंतु हे मुद्दाम जाणून बुजून शेतकऱ्याची अंत बघत आहेत. जोपर्यंत ऊसाची पहिली उचल 3000 असं लिखित पत्र मिळत नाही तोपर्यंत शेतकरी हटणार नाही, कोणी हटणार नाही. मी युवराज घोले, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा संघटक. आज या ठिकाणी जखरा या कारखाना वटवटे एनके तालुका मोहोळ या ठिकाणी सर्व शेतकरी या ठिकाणी आम्ही गव्हाणीमध्ये बसून कारखान्याचं या ठिकाणी कारखाना बंद पडलेला. याचं कारण 2 तासापासून हा कारखाना बंद ठेवलेला आहे. याचं कारण आहे, आमची मागणी आहे ऊसाला पहिली उचल 3000 रुपये विनाकपात मिळले पाहिजे. कालच पंढरपूरला आंदोलन झाल्यानंतर त्या ठिकाणी पंढरपूरच्या कारखान्याने 3000 रुपयाचा हप्ता जाहीर करावा लागला. त्यांना संघटनेच्या आंदोलनाला मोठं यश आलं. जिल्ह्यातील उर्वरित कारखाने 3000 रुपये जोपर्यंत दर जाहीर करणार नाहीत तोपर्यंत हा आंदोलनाचा लढा असाच चालू राहील. आणि ह्या कारखान्याने 3000 रुपयाचं लेखी पत्र देईपर्यंत या ठिकाणी कारखाना हे गव्हाणीतून शेतकरी उठणार नाहीत अशी ठाम भूमिका आहे आमची.